गुढीपाडवा पावला, गुड न्यूज. खरीप पीक विमा जाहीर, जी.आर. आला. शेतकरी बांधवांनो, 18 मार्च 2026 रोजी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2024 करता 5,08,54,953 इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. आपण पुढे पीक विमा कंपन्यांची नावंसुद्धा पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी बांधवांनो, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येते. काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत असल्याने अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम 1,000 पेक्षा कमी येत असल्यास किमान रक्कम 1,000 अदा करण्यास येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 2 येथील शासन परिपत्रकान्वये याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. संचालक कृषी प्रक्रिया नियोजन, कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संदर्भ क्रमांक 4 च्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2024 करता 5,08,54,953 इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता शासन निर्णय. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2024 करता स्तंभ क्रमांक 8 मध्ये नमूद केल्याप्रमाणे 5,08,54,953 इतकी रक्कम आयुक्त कृषी यांना खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनानं मान्यता देण्यात येत आहे. याच्यामध्ये 9 पीक विमा कंपन्या आहेत. भारतीय कृषी विमा कंपनी, चोलोमंडल, एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी, एच.डी.एफ.सी. इगो जनरल इन्शुरन्स कंपनी, आय.सी.आय.सी. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरल्टन इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि युनिव्हर्सल सोपो जनरल इन्शुरन्स कंपनी.